गावातून चालला तर बाप तुझा श्रीमंत नाही, पण श्रीमंत सुद्धा तुझ्या बापाला राम राम घातल्याशिवाय पुढे जात नव्हतास ग बाळ. माझ्या इज्जतीची लक्तर तू वेशीला टांगताना एकदाही विचार नाही केलास का? एकदा माझ्याशी बोलली असती तर मी या गोष्टीवर विचार केला असता. कारण तू माझं हृदय आहे, तू माझं काळीज आहे, तुझं ज्याच्यात सुख आहे ते लग्न मी करून दिलं असतं. पोरीनं हात झटकला आणि निष्ठूर झालेली पोरगी त्या मुलाबरोबर निघून गेली. मित्रानं कसं बस बापाला घरी आणलं. गाई व्यवसाय करणारा बाप महाराज पळतच गोठ्यात गेला. गोचिडाचं औषध घेतलं, घटघट घटघट औषध पिऊन घेतलं, एक थेंबही ठेवला नाही. काही क्षणात तोंडातून बुडबुडे बाहेर यायला लागले आणि काही क्षणात बापानं त्या गोठ्यात प्राण सोडून दिला. महाराज, पती माझ्याशी बोलला नाही, पोरगी सापडली की नाही माहिती नाही, म्हणून पत्नीही पळत गोठ्यात आली. तिनं ती अवस्था पाहिली आणि मित्रानं कानावर आवाज आला, काकू तुमची मुलगी पळून जाऊन लग्न केलंय. धक्का आईला सहन झाला नाही. अटॅक येऊन आईही त्या ठिकाणी निघून गेली. गोठ्यातून त्या मुलीच्या एका चुकीमुळे 2 प्रेत त्या ठिकाणी बाहेर निघाली. महाराज,